नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. किशोर काळे कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. नवरात्र या शब्दाचा समास ओळखा. नवरात्र, नवरात्रींचा समूह. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नवरात्र या शब्दामध्ये द्विगु समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, निशानाथ. आता या ठिकाणी बघा, निशानाथ हा शब्द विचारलाय. निशानाथ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे? निशानाथ म्हणजे काय असतो? सूर्य असतो का? चंद्र असतो का? ग्रह असतो का? तारे असतो का? निशानाथ, निशानाथ म्हणजे काय असतो? चंद्र. म्हणजे सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुढीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, त्या ठिकाणी 4 जोडी आहेत, या ठिकाणी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे. आता सदोषचा या ठिकाणी निर्दोष बरोबर आहे का? सदोष निर्दोष बघा या ठिकाणी बरोबर आहे. रेखीव ओबड धोबड बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. रणशूर रणभिरू बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. रास वृद्धी. आता रास आणि वृद्धी बघा हे विरुद्ध अर्थी शब्द होतील का? नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारले. यामिनी या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा. आता यामिनी म्हणजे काय असतो? दिवस, रात्र, नदी, तलाव. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामिनीचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द कोणता असेल? यामिनी म्हणजे रात्र, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. बघा, अतिवृष्टी बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अतिवृष्टीच्या ठिकाणी अनावृष्टी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कुणाचीही भीड न बाळगणारा. कुणाचीही भीड न बाळगणारा आपण त्यांना काय म्हणतो? निर्भीड. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जो काही जबाबदारी पत्कारतो तो त्यापासून बघा स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो. जो काही बघा जबाबदारी पत्कारतो व त्यापासून बघा स्वतःचा फायदा करून घेतो, या अर्थाची मन खालीलपैकी कोणती असेल? तळे राखी तो पाणी चाकी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा, पोबारा करणे. आता झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. पोबारा करणे म्हणजे काय असतो? पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अननस आणि पुरावा. आता या ठिकाणी बघा 2 शब्द आहेत. अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? अननस आणि पुरावा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारलाय. पुढील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. आता विकारी आणि अविकारी अशा बघा 2 या ठिकाणी जाती पडतात. या ठिकाणी विकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? विकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, सर्वांचं उत्तर या ठिकाणी बघा वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला या ठिकाणी योग्य वाक्याचा काळ सांगायचा आहे आपल्याला. मी चित्रपट पाहिला. साधा वर्तमान काळ आहे का? साधा भूतकाळ आहे का? साधा भविष्यकाळ? मी चित्रपट पाहिला. बघा, मी चित्रपट पाहिला भूतकाळाचं वाक्य आहे. मग कोणत्या लिहायला पाहिजे? मी चित्रपट पाहिला. बघा, हे वाक्य साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य ओळखा. प्रश्नार्थक वाक्य
तुला नोकरी लागली का? बघा या ठिकाणी हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आई गावावरून केव्हा परत येणार आहे? बघा हे पण प्रश्नार्थक वाक्य आहे. आज मंगळवार आहे का? हे पण प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व वाक्य काय असतील? प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचे वाक्य आहेत. विषय क्रमांक पुढचा, सत्याग्रह या शब्दाचा समास या ठिकाणी संधी ओळखायची. सत्याग्रह, बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सत्याग्रह या शब्दामध्ये स्वरसंधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका कवीला रानकवी असे म्हणतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. नामदेव धोंडो महानोर या कवीला बघा रानकवी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी आणि षष्ठी. सला नाते हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2. गावकूस. गावकूस या शब्दाचा समास ओळखा. बघा आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास यापैकी नाही. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. गावकूस या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. विषय क्रमांक पुढचा, तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली. बघा सर्वांनी सांगायचे कोणता प्रयोग असेल? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. तिने चिंच खाल्ली. आता तिने चिंच खाल्ली बघा हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. युवक, बघा युवक हा शब्द पुरुषलिंगी आहे. खोंड पुरुषलिंगी आहे. कोंबडा, बघा या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. कोंबडा पुरुषलिंग आहे. बघा कन्या या ठिकाणी हा शब्द काय असेल? स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे काय? वेगळा शब्द निवडा. रवी, रवी म्हणजे काय असतो? रवी म्हणजे बघा सूर्य. भास्कर म्हणजे काय? भास्कर म्हणजे सूर्य. अरुण म्हणजे काय? सूर्य. सोम म्हणजे चंद्र. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोम या ठिकाणी विसंगत शब्द यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, परंतु किंवा आणि. बघा हे शब्द वाक्यामध्ये हे शब्द येत असतात. परंतु किंवा आणि हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रियापद आहे का? सर्वनाम आहे का? उभयनवी अव्यय आहे का? यापैकी नाही. परंतु किंवा आणि बघा हे काय असतील? उभयनन्वी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गायक या शब्दाचं भाववाचक नाम करा. गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायक, गायकी. बघा गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गायकी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, त्याने अनेक ग्रंथ वाचले. त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. या ठिकाणी बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आता कोणतं असेल? बघा ज्या वाक्यामध्ये व किंवा परंतु आणि हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य असते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वागत. आता कोणते असेल? बघा सर्वांनी सांगायचे स्वागत या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गोविंदाग्रज. आता गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांना योग्य उत्तर माहिती आहे. बघा राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? राम गणेश गडकरी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विडा उचलणे. आता विडा उचलणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? विडा उचलणे म्हणजे काय असतो? प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. आपला योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलंय? राधेय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? राधेय ही कादंबरी कोणाची होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राधेय या कादंबरीचे लेखक कोण असतील? रणजित देसाई. बघा राधेय या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार नाही. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे काय असतो? अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आई गावाहून केव्हा परत येणार आहे? हे वाक्य कोणतं असेल? विधानार्थी वाक्य आहे का? प्रश्नार्थक वाक्य आहे का? संयुक्त. बघा आई गावाहून केव्हा परत येणार आहे? प्रश्नार्थक चिन्ह आहे. प्रश्नार्थक वाक्य व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. ज्यावेळी 2 वाक्य. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळी 2 वाक्य उभयनन्वी अव्ययाने जोडले जातात त्यावेळी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात?
बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयन्वयी अवययांनी जोडलेले जातात त्यावेळी बघा अर्धविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. अर्धविराम. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे. वातावरणामध्ये बघा एकूण वातावरणाच्या 21% बघा एवढं प्रमाण या ठिकाणी ऑक्सिजन या वायूचं प्रमाण असते 21%. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दिलेला नाही. वातावरणामध्ये या ठिकाणी 21% ऑक्सिजनचं प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये राज्यांचा जमा खर्च पाहणे हे खालीलपैकी कोणाचे काम होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा राज्यांचा जमा खर्च पाहणे हे कोणाचं काम होतं? अमात्य बघा यांचे काम होते. राज्यांचा जमा खर्च पाहणे हे काम कोणाचं होतं? अमात्य बघा यांचे काम होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून विचारले कोणतं वृत्त गेलेलं आहे? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये बघा सर्वात जास्त वनक्षेत्र कुठं असेल? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा गोगलगाय खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघामध्ये मोडते? गोगलगाय विचारले कोणत्या प्राणीसंघामध्ये मोडते? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. मोलुस्का या प्राणीसंघामध्ये गोगलगाय या ठिकाणी मोडत असते. विषय क्रमांक पुढचा जागतिक पर्यावरण दिवस केव्हा असतो आपल्याकडे? सोपा प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिवस आपल्याकडे 5 जूनला असतो. पहा जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला असतो. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई बघा यांनी शारदा सदन बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सातवाहन काळामध्ये महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणते होते? पुणे, पैठण, नाशिक आणि नेवासे. सातवाहन काळामध्ये महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं होतं? पैठण होतं बघा पैठण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आता मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलंय? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. कलम 14 ते 18 मध्ये काय आहे? समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18. कलम 19 ते 22 काय असेल? स्वातंत्र्याचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम आहे. कलम 19 ते 22 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा शहराचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतात? शहराचे प्रथम नागरिक कोण असतात? सर्वांनी सांगायचे महापौर बघा विद्यार्थी मित्रांनो. शहराचे प्रथम नागरिक कोण असतात? महापौर असतात. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सार्क संघटनेचं मुख्यालय कोठं आहे? बघा काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा वातावरणामध्ये विचारले नायट्रोजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणता वायू असतो? नायट्रोजन वायू असतो. वातावरणाच्या बघा 78% या ठिकाणी नायट्रोजन या वायूचं प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री खालीलपैकी कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? दत्ताजी त्र्यंबक वाकनीस बघा ही मंत्री होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारत देशाचं स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत देशाचं स्थान विचारले कोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर गोलार्धामध्ये पहा भारत देशाचं या ठिकाणी स्थान आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक जल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक जल दिन. जागतिक जल दिन आपल्याकडे केव्हा असतो? बघा सर्वांनी सांगायचंय
जागतिक जल दिवस आपल्याकडे 22 मार्च बघा, या दिवशी काय असतो, जागतिक जल दिन असतो बघा, 22 मार्च. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण जांभी मृदेमध्ये असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, इस्रो यांचं योग्य फुल फॉर्म सांगा. हा प्रश्न बघा मागच्या बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. इस्रो यांचं योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल? नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आर्द्र पानझडी. आता आर्द्र पानझडीच्या वनामध्ये विचारले, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता असतो? आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता असतो? सर्वांनी सांगायचे, तो पानझडी असतो. आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो कोणता असेल? मग सागवण. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा या ठिकाणी सागवण या ठिकाणी वृक्ष आहे. विषय क्रमांक पुढचा, वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? वेरूळ येथील कैलास लेणी कुठं आहेत? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वेरूळ येथील कैलास लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट घराण्याची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा बघा, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या खालीलपैकी कोणत्या आहेत? अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? बघा, दमनगंगा आणि सूर्या बघा या कोकणामधल्या नद्या आहेत. कोकणामधल्या सर्व नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्या सर्व बघा कोकणामधल्या सर्व नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नर्मदा आणि तापी पण या नद्या बघा विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे? 1 आणि 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चाकांचा शोध खालीलपैकी कोणत्या युगामध्ये लागला होता? चाकांचा शोध विचारलाय, कोणत्या युगामध्ये लागला होता? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ताम्रपाषाण बघा या युगामध्ये चाकाचा शोध या ठिकाणी लागला होता. विषय क्रमांक पुढचा, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राजाराम मोहन राय यांना बघा भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा. आता अन्न पदार्थाची ऊर्जा विचारली खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजतात? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 कॅलरीज या एककामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात, कॅलरीज एककामध्ये. विषय क्रमांक पुढचा, निकटदृष्टिता. आता निकटदृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगांच्या सहाय्याने सुधारता येतो? सर्वांचं बघा योग्य उत्तर येईल का? निकटदृष्टिता हा दृष्टिदोष आंतरवक्र या आरशाच्या बघा भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. विषय क्रमांक पुढचा, हातीरोग. बघा हातीपाय रोग हा खालीलपैकी कोणत्या डास चावल्यामुळे या ठिकाणी होणारा रोग आहे? हातीपाय रोग बघा क्युलेक्स बघा हा या ठिकाणी डास चावल्यामुळे हातीपाय रोग या ठिकाणी होतो. बघा आता या ठिकाणी बालमानसशास्त्र बघा या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या ठिकाणी या विषयाचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. विषय क्रमांक पहिला पाय या ठिकाणी काय विचारलंय? बालकांच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? बालकांच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? सतत चालणारी या ठिकाणी प्रक्रिया असते बघा, सतत चालणारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बुद्धिमत्ता चाचणी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी विकसित केली? बुद्धिमत्ता चाचणी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी विकसित केली? बघा बिने या शास्त्रज्ञांनी विद्यार्थी मित्रांनो बिने यांनी सर्वात पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी बघा त्यांनी विकसित केली, बिने. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाचा पहिला टप्पा कोणता आहे? पियाजे यांच्या मते विचारले संज्ञानात्मक विकासाचा पहिला टप्पा कोणता असेल? संवेदन गतिक अवस्था. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. संवेदन गतिक अवस्था ही विकासाचा या ठिकाणी पहिला टप्पा आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, शिक्षणाचे केंद्रस्थान खालीलपैकी कोण आहेत? शिक्षणाचे विचारले केंद्रस्थानी कोण असतो? शिक्षक असतो का? मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक? शिक्षणाचा बघा केंद्रस्थानी या ठिकाणी विद्यार्थी असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बालकांच्या वैयक्तिक भिन्नतेचा आदर करणारा अध्यापनाचा बघा दृष्टिकोन खालीलपैकी कोणता असतो? बालकांच्या वैयक्तिक भिन्नतेचा आदर करणारा
अध्यापन दृष्टिकोन कोणता असतो? शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, पुस्तक केंद्रित, परीक्षा केंद्रित. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? विद्यार्थी केंद्रित. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा करून शिकणे. एखादी गोष्ट बघा करून शिकणे या तत्वाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला? करून शिकणे. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. करून शिकणे यांचा पुरस्कार बघा जॉन डुई यांनी केला होता. जॉन डुई. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा थॉर्नडाईक यांचा बघा जो काय बघा सिद्धांत आहे प्रयत्न व प्रमाद. प्रयत्न व प्रमाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? प्रयत्न व प्रमाद बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2. अध्ययन या शास्त्राचे बघा संबंध आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा बालकांचा सर्वांगीण विकास खालीलपैकी कोणत्या शिक्षणामधून होतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बालकांचा सर्वांगीण विकास खालीलपैकी कोणत्या शिक्षणामधून होत असतो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. क्रिया आधारित शिक्षण या शिक्षणामुळे बघा बालकांचा सर्वांगीण या ठिकाणी विकास होत असतो. विषय क्रमांक पुढचा IQ म्हणजे काय? IQ म्हणजे काय? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? IQ म्हणजे बुद्ध्यांक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खेळ ही मुलांची नैसर्गिक क्रिया आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले? खेळ बघा मुलांची नैसर्गिक क्रिया आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलं होतं? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा फ्रोबेल या शास्त्रज्ञाने खेळ ही मुलांची एक नैसर्गिक क्रिया आहे बघा त्यांनी असे म्हटले होते फ्रोबेल. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे? अध्ययनाचे बळकटीकरण ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती? पियाजे, स्किनर, कोहलर, फ्रॉइड. अध्ययनाचे बळकटीकरण बघा ही संज्ञा स्किनर या शास्त्रज्ञाने मांडली होती. स्किनर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत मूल्यमापन करणे कोणत्या प्रक्रियेमध्ये होत असते? विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत मूल्यमापन करणे कोणती प्रक्रिया असते? वार्षिक परीक्षा, घटक चाचणी, सतत सर्वकष मूल्यांकन, तोंडी परीक्षा. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 पाहिजे. बघा या ठिकाणी सतत सर्वकष मूल्यांकन या पद्धतीमध्ये बघा सतत बघा या ठिकाणी सतत प्रगतीचे मूल्यांकन या ठिकाणी होत असते. विषय क्रमांक पुढचा बालकांच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव खालीलपैकी कोणत्या घटकाचा असतो? बालकांच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? पर्यावरण, हवामान, वंशप्रवाह बघा वंशपरंपरा आणि पर्यावरण दोन्ही. नशीब. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? वंशपरंपरा आणि पर्यावरण या दोन्ही घटकाचा बघा बालकाच्या ठिकाणी विकासावर परिणाम हा होत असतो. बघा कोहलर यांचा अध्ययन सिद्धांत खालीलपैकी कोणता आहे? कोहलर. आता कोहलर यांचा कोणता होता? सर्वांनी सांगायचे. कोहलर यांचा अध्ययन सिद्धांत कोणता होता? अंतर्दृष्टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा शिकण्यामध्ये प्रेरणा का आवश्यक आहे? समजा एखादी गोष्ट आपल्याला शिकायची आहे त्या शिकण्यामध्ये बघा प्रेरणा का आवश्यक असते? प्रेरणा वेळ घालवण्यासाठी, शिक्षण टाळण्यासाठी, अध्ययन प्रभावी बघायचं काय असेल? शिक्षणामध्ये प्रेरणा का आवश्यक असते? अध्ययन प्रभावी करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बालकांचा प्रथम शिक्षक खालीलपैकी कोण असतो? बालकांचा प्रथम शिक्षक कोण असतो? सर्वांनी सांगायचं बघा आई. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? आई. या ठिकाणी बालकांच्या ठिकाणी प्रथम शिक्षक असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पियाजे यांच्या मध्ये 7 ते 11 वर्षे. पियाजे यांच्या मध्ये 7 ते 11 वर्षे बघा या वयोगटातील कोणती अवस्था असते? संवेदन, पूर्व क्रियात्मक, मूर्त, औपचारिक व क्रियात्मक. बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? मूर्त क्रियात्मक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणे म्हणजे काय? सर्वांचे उत्तर बघा आता काय पाहिजे? वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणे म्हणजे काय असतो? सक्रिय शिक्षण असते बघा. सक्रिय शिक्षण. प्रश्न विचारण्याची संधी देणे म्हणजे काय असतो? सक्रिय शिक्षण. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा व्यक्तिमत्व विकासाचा पाया खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये घातला जातो? व्यक्तिमत्व विकासाचा पाया कोणत्या अवस्थेमध्ये घातला जातो? बघा बाल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी घातला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अध्ययन या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? इमारत, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी आणि फळा. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.